व्ही आकाराची खिंड रस्ते आहे बघा ही. असा हे प्रभागड किल्ला आहे इकडे. असा या ठिकाणी असा बुरुज आहे. हे आहे बघा, हे आहे बघा राजवाड्याचा प्रवेशद्वार. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आता मी आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. तर तुम्हाला याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. मी आज जाणार आहे प्रभागड किल्ल्याला. तुम्हाला प्रभागड किल्ला कसा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. त्या ठिकाणी पॉईंट तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. मी जस्ट आता चढलो आहे कोपरगाव स्टेशनला ट्रेनमध्ये. आता इथून जाणार आहे मी पनवेल स्टेशनला. मी जस्ट आता पोहोचतो आहे पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशनवरून जाणार आहे मी ठाकूरवाडीला. आता जस्ट मी पनवेल स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता मी इथे नाश्ता करत आहे. मेंदूवडा घेतलेला आहे. मी आता जस्ट पनवेल स्टेशनच्या बाहेरून ऑटो पकडले आहे. ऑटोचे भाडे आहे आता प्रभागडला जाण्यासाठी 300 रुपये भाडे आहे. मी आता जस्ट इथं प्रभागड किल्ल्याला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या ठिकाणी उभा आहे. ठाकूरवाडी इथं खाली गाव राहिले. ठाकूरवाडी राईट साईडला राहते. लेफ्ट साईडला वरती रस्ता आहे प्रभागडला येण्यासाठी. जी माझ्या पाठीमागे दिसत आहे तिकडूनही वाट आहे जाण्यासाठी वरती. ही अशी वाट आहे वरती जाण्यासाठी प्रभागड किल्ल्याला. इथून वर जाणार आहे मी. प्रभागडाला भेट देण्यासाठी आपल्याला पुणे मुंबई हायवेने पनवेल शहरामध्ये यावे लागते. पनवेल शहराजवळ असलेले ठाकूरवाडी गाव या ठिकाणी पोहोचावे लागते. प्रभागडाच्या पायथ्याशी ठाकूरवाडी गाव आहे. तिथून रस्ता आहे वर जाण्यासाठी प्रभागडाला. प्रभागडाच्या मुख्य वाटेपर्यंत नवीन रस्ता बनवायचा चाललेला आहे. त्याचं काम चालू आहे. अर्ध्यापर्यंत रस्ता केलेला आहे. जुन्या पायवाटेने वरती चढत जायला लागते. असे वर चढत जायला लागते. उंच असं आता वरती चढत जायचं आहे. प्रभागडाला जात असताना वाटेमारी 2 मूर्ती शिल्प कोरलेले आहेत. ते तुम्हाला शिल्प दाखवतो. सर्व दगडामध्ये कोरलेले आहेत. ही आहे बघा हनुमानाची मूर्ती. ही शिल्प दगडात कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाच अशी गणपतीची एक मूर्ती आहे. ती पण अशी दगडामध्ये कोरलेली आहे. ते पॉईंट मी पुढे निघालेलो आहे चालत. अशा वाट्या आहेत, पूर्वीच्या वाट्या आहेत. यातून आता वर निघाले चालत प्रभागडावरती. गणपती शिल्प आणि मारुती शिल्प आहे. तिथून वरती आल्यानंतर थोडं वरती आल्यानंतर आपल्याला वरती हॉटेल दिसतात. त्या ठिकाणी आपल्याला जेवणाची सोय पण आहे. पण ती पहिल्यांदा सेटिंगला आपल्याला ऑर्डर द्यावी लागते. आपल्याला जेवणाची सोय पण होते. हे आहे हॉटेल बघा. असे खाली पण हॉटेल आहे, इथे वर पण हॉटेल आहे. आपल्याला जेवण भेटू शकते इथे. पण पहिल्यांदा आपल्याला ऑर्डर द्यावी लागते. मी आता प्रभागड माचीवर चाललेलो आहे. तर डाव्या साईडला इकडे कलवंती दुर्ग आहे आणि उजव्या साईडला प्रभागड आहे. प्रभागड माचीवरून पण आपल्याला डाव्या साईडला जे दिसतोय ना तो कलवंती दुर्ग आहे आणि उजव्या साईडला दिसतो ते हा प्रभागड किल्ला आहे. या दोघांच्या मध्ये जी ही व्ही आकाराची खिंड दिसते आहे बघा. असे प्रभागड किल्ला आहे इकडे.
प्रभागड माचीवरून उजव्या बाजूला प्रभागडला जाण्यासाठी वाट आहे. त्या वाटेने मग सरळ जायचं पुढे उजव्या बाजूने. तर प्रभागाच्या ऐतिहासिक खाली सर्व जंगल आहे, अशी थोडी झाडे आहे. झाडे जंगल पण चांगलं आहे भरपूर प्रमाणात असे. ही दगडे आहेत ना, वाकडे तिकडे दगडे पडलेले आहेत. ही सर्व पायरीची दगड आहेत. पूर्वीच्या या पायऱ्या आहेत. तो सर्व ढासळलेला आहे. पहिल्या पूर्वीच्या पायऱ्या तयार केल्या आहेत अशा पायऱ्या आहेत पूर्वीच्या. मी आता पोहोचलेलो आहे प्रभागडचा पहिला प्रवेशद्वार. त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. हा प्रभागडचा पहिला प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे पूर्ण पडझड झालेले आहे. दगड ढासळलेले आहेत. फक्त ज्या खानाखुणाच आहेत, फक्त जे अवशेष आहेत प्रभागडच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे. पहिल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला अशी एक वाट आहे. तिथून अशी यायचं आहे. ती पाण्याचा टाका आहे. त्यात मला दाखवतो. एक असं पाण्याचा टाका आहे. सर्व कोरीव काम केलेलं पाण्याचा टाका आहे. असं लांब रस्ता आहे पाण्याचा टाका. पाण्याचं टाकाने गडचा प्रवेशद्वार पाहून मी निघाला आहे. मक्के पायवाटेने वरती चालत गडावरती चालत असताना पुन्हा अशी झाडे आहे, पुन्हा असं जंगल आहे. भरपूर असं हिरवंगार आहे. पुन्हा असं झाडे आहे. मी आता प्रभागडच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहे. आता वरती गडमाथ्यावर आलेलो आहे. तर त्या ठिकाणी 2 वाटा आहेत. एक कलावंती शुल्क असल्या बुरुजाकडे जाते, एक वाट जाते काळ्या बुरुजाकडे. ते तुम्हाला तिथं निशाण येते, मग तुम्हाला दाखवतो. असं इथं बोर्ड दिलेला आहे बघा. बोर्ड दिलेला आहे की लेफ्ट साईडला जाते कलावंती शुल्क असल्या बुरुजाकडे जाते, आणि उजव्या साईडला हे काळ्या बुरुजाकडे अशी गेलेली वाट आहे. इकडे उजव्या साईडला आहे. आणि ह्या साईडला अशी कलावंती शुल्क असल्या बुरुजाकडे जाते. इथे असं गडमाथ्यावरती आपण पोचलेलो आहे. आता मी कलावंती शुल्क असल्या बुरुजाकडे जात आहे. त्या वाट्याने इकडे जात आहे. आता मी आता कलावंती शुल्क असल्या बुरुजाकडे जात आहे. ही पायवाट आहे. ही पायवाट मळलेली आहे. त्या पायवाटेने जायचं आहे पुढे. पूर्ण कलावंती गडमाथ्यावरती तो जंगल आहे भरपूर. प्रभागड केलं असं जंगल जास्त आहे. ही पूर्ण झाडी हिरवीगार आहे. कलावंती शुल्क असल्या बुरुजाकडे जाण्यासाठी अशा पूर्ण झाडे आहेत. चारी बाजून अशी झाडे आहे. त्या झाडीतून आपल्या तिकडे पुढे जायचं आहे. मी आता आलेलो आहे प्रभागडाच्या कलावंती शुल्क असल्या बुरुजाकडे आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला बुरुज दाखवला कसा आहे बुरुज. अशा या ठिकाणी असा बुरुज आहे. असं पूर्ण साईडला असं गोलरांडचा बुरुज आहे. या ठिकाणी झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. कलावंती शुल्क असल्या बुरुजावरून थोडे खाली पाहिले की आपल्याला कलावंती शुल्क दिसतो. कलावंती शुल्क हा उंच असा आहे. त्याचे सुंदर असे दृश्य दिसते आपल्याला खाली पाहिले तर. त्याच्या पायऱ्या कोरीव काम केलेले आहे. असे सुंदर असे दृश्य दिसते बुरुजावरून. खूप असा उंच असा शुल्क आहे कलावंती शुल्क. कलावंती शुल्क असलेल्या बुरुजावरून
कलावंत सुळका दिसतो असा मला म्हणजे सुंदर असे दर्शन होते कलावंत सुळक्याचे. तर इथून सगळ्या पायऱ्या अशा मस्त दिसतात ते कलावंत सुळक्याच्या, त्या तुम्हाला दाखवतो. अशा सुंदर अशा पायऱ्या कोरीव केलेल्या आहेत. असा सुळका आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. कलावंती शुल्क असल्या बुरुजापासून तर खाली बघितलं तर पूर्ण अशी दरी दिसते. तुम्हाला मागते तो अशी पूर्ण दरी आहे बघा. खाली पूर्ण असा डोंगर आहे, पूर्ण जंगल आहे. असा पूर्ण सह्याद्रीच्या रांगा आहेत, डोंगर रांगा आहेत सर्व. मी आता कलावंती शुल्क असलेला बुरुज पाहून आता निघालो आहे काळ्या बुरुजाकडे. मी आता काळ्या बुरुजाकडे जात आहे. काळ्या बुरुजाच्या वाटेने तिकडे जात आहे काळ्या बुरुजाकडे. तर बघा आता काळा बुरुज आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी वाटेमध्ये आपल्याला 4 राजवाडे दिसतात. त्या तुम्हाला राजवाडा दाखवतो. राजवाड्यापाशी आलेला आहे मी आता. वाटेमध्येच आहे राजवाडा. हे आहे बघा, हे आहे बघा राजवाड्याचा प्रवेशद्वार. अशा प्रकारे राजवाडा आहे. असे पूर्ण दगडामध्ये राजवाडा आहेत. त्या राजवाड्याच्या भिंतीवरती असं नक्षीकाम केलेलं आहे बघा. हे नक्षीकाम केलं आहे त्यावेळेचा. हे छोटे दरवाजे आहेत त्यावेळेचे. इथून आज तसा जातो आता मी, तुला राजवाडा दाखवतो. अशा प्रकारे हे राजवाडा आहे बघा, त्यावेळेस वाढलेले. पूर्ण दगडामध्ये आहे सर्व. सध्या तर लाल छप्पर नाही, ते काही नाही. पूर्ण छप्पर काही नाही वरती, सर्व छप्पर पडलेलं आहे. वरची कौलं पडलेले आहेत. असे 4 राजवाडे आहेत एका लाईनीमध्ये 4 वार. हे पहिला राजवाडा आहे. अशा ह्या राजवाड्याची पूर्ण पडझड झालेली आहे. बाहेरून असं राजवाडे आहेत. अशा प्रकारे हे राजवाडे आहे, सर्व पडलेले आहेत. अशा प्रकारे हे भिंत भाटीमध्ये सगळी चांगली आहे भिंत सध्या सद्यस्थितीमध्ये आता. तर जे भिंतीचे कोनाडे आहे बघा, असे एका लाईनीमध्ये असे कोनाडे आहेत. त्यावेळेस कोनाडे भिंतीचे असं बघण्यासारखं आहेत, पूर्ण एका लाईनीमध्ये आहेत. दुसऱ्या राजवाड्यामध्ये आलेलो आहे. त्या राजवाड्यामध्ये पूर्ण असं झाडी आहे, झाडी पूर्ण असं झाडे आलेले मोठमोठे झाडे. सर्व पडझड झालेले आहे. छप्पर नाही कुठलेच काय, पूर्ण अशी घाणच आहे. पूर्ण अशी झाडी आहे ते आता राजवाड्यामध्ये. 4 राजवाड्या सेम वाढलेल्या आहेत, सेम प्रकारे. सेम दरवाजे आहे आतमध्ये यासाठी पण. राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी त्या बाजूला अशा दिवळ्या पण आहेत दोन्ही बाजूला. तर ही एक राईट साईडला आहे, तशीच ही दुसरी लेफ्ट साईडला पण अशी दिवळी आहे प्रवेशद्वारापाशी राजवाड्याच्या. आता मी 3ऱ्या राजवाड्यापाशी आलेलो आहे. तर अशी पूर्ण पडझड झालेली आहे, पूर्ण मग बांधकाम पडलेलं आहे. आतमध्ये पूर्ण अशी झाडी वाढलेली आहे. असं मोठमोठी झाडी वाढली आहे सर्व. अशा पूर्ण मोठमोठी झाडं आहेत. पूर्ण असं पडलेलं आहे राजवाडा. फक्त दगडाच्या लाईनी ह्या भिंती बरोबर मजबूत आहेत. मग ते पण काही पडलेले आहेत, काही चांगले आहेत. पूर्ण झाडी अशीच आहे. आता मी 4था राजवाडा आहे त्याच्या आतमध्ये जाणार आहे. असे राजवाड्याच्या खालच्या साईडला अशी मजबूत अशी दगडाची अशी भिंत बांधलेली आहे मजबूत. आणि त्याच्यावरची राजवाडा इथून असं वर जायचं चढत.
चौथ्या राजवाड्यापाशी आलेला आहे. असा दरवाजा आहे, सध्या थोडा चांगल्या स्थितीचा आहे दरवाजा. त्याच्या आतमध्ये पण अशी झाडी आहे, पूर्ण पडलेलं आहे. चारी राजवाड्याच्या कडेने असा कट्टा केलेला आहे फिरण्यासाठी, राजवाड्याच्या कडेने. तर चारी राजवाडे पाहून तर निघालेला आहे मी काळ्या बुरुजाकडे. प्रभागडाचं मुख्य आकर्षण हे पूर्ण जंगल आहे. प्रभागडावर जास्तीत जास्त जंगल आहे, झाडी आहे भरपूर. ते तुम्हाला दाखवतं कसं आकर्षण आहे. हे बघा अशी पूर्ण झाडी आहे. प्रभागडावर जास्त अशी पूर्ण झाडी आहे भरपूर, पूर्ण असं जंगल आहे. हे चौकोनी आकारचे असे दगडाचे इथे पडदा झाले, त्यामुळे झाडे आलेले आहेत. अशा प्रकारे प्रभागडावरती पूर्ण जंगल आहे. त्या जंगलामध्ये असे अवशेष किती असतील, वास्तू असतील, ते सर्व अशा जंगलामध्ये ते लुप्त झालेले आहेत. काळ्या बुरुजाकडे झालं असताना आपलं वाटेमध्ये सरत असताना आपल्याला गणपतीची मंदिर लागते. तर तुम्हाला दाखवलं गणपतीची मंदिर कशा आहे ते. काळ्या बुरुजाकडे जात असताना असे मंदिर लागते, गणपतीचे मंदिर. जास्त अशा स्थितीमध्ये हे मंदिर आहे. ह्याला चारी बाजूला असे 4 बांबू टाकलेले आहे आणि ह्याला छत केलेलं आहे. त्याच्या खाली मूर्ती आहे गणपतीची. ते आणि इथे हे नंदी आहे, 2 नंदी आहेत. एक सुरुवातीला एक नंदी आहे आणि याच्या पुढे कसं एक नंदी आहे. नंदी ह्या नंदीची फक्त मान नाही, हे तोडलेले आहे मान. असे 2 नंदी आहेत. ही आहे गणपतीची मूर्ती, त्यावेळेस केलेली आहे. त्याच्या बाजूला ही स्थानिक देवतेची ही मूर्ती आहे प्रभागडच्या. आणि त्याच्या पाठीमागे अशी ते शंकराची पिंड आहे. एक पिंड आहे अशी पूर्ण दगडामध्ये, अशी मोठीशी पिंड आहे. सध्या तरी अशी पिंड आहे त्यावेळेस केलेली. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना दोन्ही बाजूला 2 अशा पादुका कोरलेल्या आहेत. त्या पूर्ण अशा दगडामध्ये आहेत. गणपतीच्या मंदिरापासून 2 वाटे गेले आहेत. मंदिराच्या समोरून जी गेलेली वाट आहे ती प्रभागडाच्या जंगलावरती प्रेम करणाऱ्या सरयू सावंताची आहे. आणि उजव्या साईडला आहे ती काळ्या बुरुजाकडे गेलेली वाट आहे. इकडं सरयू सावंताच्या समाधीकडे गेलेली वाट आहे. या साईडला आहे काळ्या बुरुजाकडे गेलेली वाट आहे ही. मी आता निघालो आहे काळ्या बुरुजाकडे. मग गणपती दर्शन करून पूर्ण झाडीच आहे, पूर्ण दाट झाडी आहे. दाट झाडीतून पुढे जात आहे काळ्या बुरुजाकडे. काळ्या बुरुजाकडे जात असताना वाटेमध्ये उजव्या बाजूला बोरीजी सोंड कड्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे. मी तिकडे निघालेलो आहे आता.
मी आता आलेलो आहे बोरीच्या सोंडीच्या कड्यावरती. तिथला तुम्हाला परिसर दाखवतो का सर्वत्र अशी दगड पडलेले आहेत. त्यावेळेस काही ना काही या बोरीच्या सोंडेवरती असे आजच्या स्थितीत अशी आहे, पूर्ण दगड असे पडलेले आहेत. त्यावेळेस काही ना काही असेल इथे. ही दिसते ना दगड ही, त्यावेळेस पूर्वी काहीतरी इथे असेल. तसं असं विचित्र अशी पडलेली आहेत ही दगडी आहेत. त्यावेळेस इथं काही ना काहीतरी असेल पूर्वी. सध्या ती अवस्था तशी नाही इथं सर्वी. ह्या इकडे काही ना काहीतरी असेल, सध्या तर काही समजत नाही. बोरीच्या सोंडीनं तुम्हाला आता खालचा परिसर दाखवतो, दरी दाखवतो. तिकडे निघालेलो आहे मी. खालचा परिसर बघा, पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा पूर्ण दिसत आहेत. पूर्ण अशी खाली दरी आहे, पूर्ण जास्त खाली झाडी आहे, जंगल आहे. त्या साईडला पण दरी आहे, पूर्ण अशी खोल दरी आहे. पूर्ण असा हा कडा आहे. प्रभागडाच्या ह्या दरी साईड अशी तटबंदी केलेली आहे. अशी तटबंदी इकडं आहे. त्याकडं जसं हे प्रभागडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार 2 आहेत, एक खाली आहे, एक वरती आहे. ही वाट ही ईर्षागडात जाणारी वाट आहे. या प्रवेशद्वारातून खाली जाणारी असे प्रभागडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. काळ्यापूरच्याकडे जात असताना उजव्या हाताला एक वाट आहे, ती दरवाजाकडे जाते. ही पाय वाट आहे. त्या ठिकाणी थोडं खाली आले की ते जातं दिसतं. हे दगडी जात आहे, हे असे दगडी जात आहे बघा. सध्या तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे, दगडी जात आहे. इथून खाली वाट आहे ती ईर्षागडाला जाणारी वाट आहे. पूर्ण जंगलातून वाट आहे जाणारी ईर्षागडाला. अशी खून केलेली आहे. त्यासाठी या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणीच्या दगडाच्या खून केलेला आहे कारण की सामन्यासाठी. काळ्याभुजाकडे जात असताना वाटेमध्ये आपल्याला चुनखडे लागतात, त्या तुम्हाला दाखवतो. ह्या चुनखडे आहेत. या अशा प्रकारे या चुनखडे आहेत. इथं चुनखडे आहेत. ही आहे चुनखडी बघा. या चुनखडे आहेत. हे दुसरी एक चुनखडे आहे. ह्या चुनखड्या ह्या इंग्रजांनी आणलेल्या होत्या. इंग्रजांना माथेरानप्रमाणे प्रभागडला पण हिल स्टेशन बनवायचे होते. त्यासाठी या चुनखड्या आणल्या होत्या. पण त्यांना ते काही शक्य झालं नाही कारण की प्रभागडावरती जी पाण्याचा पुरवठा कमी असल्यामुळे त्यांना ते काही शक्य झाले नाही हिल स्टेशन बनवणे. त्यामुळे 3 ठिकाणी गड्यावरती चुनखडे पाहून आता मी पुढे निघालेलो आहे काळ्याभुजाकडे. काळ्याभुजाकडे जात असताना वाटेमध्ये आपल्याला एक कातळकोरी असं पाण्याचं टाकं दिसतंय तुम्हाला दाखवतो. हे बघा कातळकोरी पाण्याचं टाकं आहे. त्यावेळेस बांधलेलं असं किती भरपूर तिथं साठा होईल पाण्याचा असं बांधलेलं आहे. पूर्ण कातळकोरी काम केलेलं आहे. त्याच्याच बाजूला दुसरं पाण्याचं टाका आहे. कातळकोरी काम केलेलं पाणी टाका आहे. अशा प्रकारे हे 2 पाण्याचे टाके आहेत कातळकोरी केलेले. पाण्याचा टाका पाहून आता पुढे निघाला आहे काळ्याभुजाकडे. मी आता काळ्याभुजावरती पोचलेलो आहे. तुम्हाला काळा बुरुज दाखवतो. अशा प्रकारे इथे काळा बुरुज आहे. काळ्या बुरुजावरती असा एक वर्तुळाकार छोटासा बुरुज आहे. हा बुरुज आहे वर्तुळाकार असा. काळ्या बुरुजावरून आपल्याला असे हे मोरांबे धरण दिसते. आणि ह्या साईडला आहे
इरिशाळगड दिसतो. हा एक इरिशाळगड आणि या बाजूला माथेरानचा परिसर आहे. हे माथेरान आहे, माथेरानचा डोंगर आहे. काळ्या बुरुजावरून खाली दरीसाठी डोकावले तर काळा बुरुज दिसतं बघा. हे काळा बुरुज आहे. असा इथं काळा, त्याची तटबंदी अशी मजबूत आहे. 400-450 वर्ष तरी ती तटबंदी अशी मजबूत आहे, मजबूत स्थितीमध्ये आहे. बघा तो काळ्या बुरुजापासून खाली येण्यासाठी अशी तिथं वाट नाही, पण अवघड अशी वाट आहे. त्यातून अशी त्या गडावरती आलेला त्यांनी वाट मिळलेला आहे. ते अवघड वाट आहे. त्यातून असं खाली येते. असे पूर्ण असं दगड आहे ते इकडे, त्यातून खाली यायचं आहे. तर वाटेने वाट नाही, पण तर वाट तयार केलेली आहे. अवघड वाटेतून ते चोर दरवाजा तिकडे जायचं आहे. काळा बुरुज आहे त्या ठिकाणी. अशी एक चुनखडी आहे, तिसरी चुनखडी आहे. तशी इथं चुनखडी आहेत. हे तिसरी चुनखडी आहे बघा. ह्या बुरुजावरती, काळ्या बुरुजावरती. मी आता काळ्या बुरुजावरती आलो आहे. जी तटबंदी आहे काळ्या बुरुजाची, त्या ठिकाणी आलेलो आहे. तिथं उभा आहे. हे काळ्या बुरुजाचा कडा आहे बघा. पूर्ण काळा कडा आहे. मी आता काळ्या बुरुजावरती आहे. त्याची तटबंदी आहे. तिथं उभा आहे. तिथून तुम्हाला दाखवतो खालचा नजारा कसा आहे. हा बघा नजारा. पूर्ण असं झाडे आहे, जंगल आहे. काळ्या बुरुजावरती एक चोर दरवाजा आहे. तो चोर दरवाजा दाखवा. हा आहे चोर दरवाजा. अशा प्रकारे चोर दरवाजा. ह्याला पायऱ्या, पूर्वीच्या पायऱ्या आहेत. पाय हे छोटासा चोर दरवाजा आहे. तुला बाहेर देण्यासाठी असा आहे की चोर दरवाजा. मी त्या काळ्या बुरुजापाशी बसलेला आहे. तर काळ्या बुरुजाच्या खाली मला काळ्या बुरुजाची तटबंदी दाखवतो. माझ्यावरती टेकडे आहे. हे आहे बघा काळ्या बुरुजाची तटबंदी. ही 400-450 वर्षाला तटबंदी मजबूत स्थितीमध्ये आहे. हे असा काळा दरवाजा, काळ्या बुरुजाचा तटबंदी आहे. हे चोर दरवाजा आहे बघा. तुम्हाला सांगतो प्रभागडाचा इतिहास सांगतो. प्रभागड किल्ला हा शिवपूर्वकालीन गड किल्ला आहे. हा गडाचा ताबा हा 1636च्या दरम्यान नुसार अहमदनगरचा निजामशाहकडून हा गडाचा ताबा हा आदिलशाहीकडे गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 रोजी हा गड किल्ला जिंकला. कल्याण जिंकत असताना आसपासचे गड जिंकत असताना त्यावेळेस प्रभागडाचा पण समावेश होता. अशा प्रकारे प्रभागड पूर्ण फिरून होतो. प्रभागड पूर्ण फिरलेला आहे, बघितले आहे. प्रत्येक पॉईंट बघितलेला आहेत. आता मी निघालो आहे घरी. प्रभागडाचे प्रत्येक प्रवास चालू करतो. आता मी सध्या इथे एकटाच. आता सध्या वाजे 7 वाजलेत तरी मी गडावरच आहे. प्रभागड माझ्या अजून पोचायचं आहे. 7 वाजलेले आहेत.
तो अंधार पडलाय तर मी आता प्रभागाच्या मागच्या खाली आहे. सो मला खाली ठाकूरवाडीकडे जायचं. आता एकटाच निघालं चालत. अंधार पडला तरी अजून एकटा चालतोच. अशा वाट्यात आता पुढे चालत जात निघालो आहे. एवढं काय टेन्शन नाही भ्यायचं. मला सवय आहे गावची. असं आता वाटातून निघालेलं आहे मोबाईलच्या बॅटरीवरती. ची वाट आहे बघा किती बेकार वाट आहे. तरी पण निघालेलं आहे चालत एकटंच. पूर्ण अंधार पडलेला आहे. तर प्रभागडच्या मागच्या खाली आहे. तुम्हाला ठाकरवाडीला तिथं पोचायचं आहे. तिथून परत रिक्षा भेटले तर तिकडं जायचं आहे कोपरखान्याला. पूर्ण अंधार पडला आहे. त्या बॅटरीच्या मोबाईलच्या बॅटरीच्या वरती फोकसवरती निघालेले चालत होतं. तिथून खाली रिओ लाईटी लागलेल्या आहे सर इकडं. आता मी जस्ट फर्वी स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर इथून जाणार आहे कोपरखान्यात. मी जस्ट आता कोपरखाना स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता इथून आता घरी जाणार आहे. जस्ट आता मी रूममध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला प्रभागड चालवत होतो. प्रभागड चालण्यासाठी 4 तास लागतात. खूप चालायचं आहे. कलावंत सुळका, काळा बुरुज अशा प्रकारे मी ब्लॉगचा एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.